आणि आताची एक महत्त्वाची अपडेट बघूयात। कुख्यात साकीब नाचनचा मृत्यू झालाय। ब्रेन स्ट्रोकमुळे साकीब नाचनचा मृत्यू झालाय। महाराष्ट्र आयसिस मॉड्यूलचा तो एक मुख्य आरोपी होता। तिहार जेलमध्ये असताना त्याची प्रकृती बिघडली होती आणि आयसिस मॉड्यूल प्रकरणी 2023 मध्ये साकीब नाचनला अटक झाली होती आणि आता त्याचा मृत्यू झालेला आहे। या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी सूरज ओझा। सूरज, साकीब नाचनचा मृत्यू झाल्याचं समजतंय, साधारणतः कधी घडली ही घटना? नक्की महाराष्ट्र आयसिस मॉड्यूल मधला हा मुख्य आरोपी साकीब नाचन त्याची आज मृत्यू झालेली आहे। सोमवारी त्याची तब्येत बिघडल्यानंतर त्याला दिल्लीतल्या दीनदयाल उपाध्याय या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आला होता आणि याची माहिती लगेच साकीब नाचन याच्या कुटुंबियांना देण्यात आली होती। मात्र त्याचा उपचार सुरू होता त्यावेळी त्याला आयसीयू मध्ये ऍडमिट करण्यात आला होता। तब्येत ती आहे खालवत होती दिवसेंदिवस आणि आज डॉक्टरने त्याला डेथ डिक्लेअर केलेला आहे आणि याची माहिती एजन्सीला दिली आणि त्याचबरोबर जे कुटुंबीय आहे त्यांनाही याची माहिती दिलेली आहे। तुम्हाला सांगतो की साकीब नाचनवर खूप गंभीर आरोप होते आयसिस मॉड्यूलच्या, किंवा तो दोनदा कन्व्हिक्टही देखील झाला होता। तर सध्या त्याची मृत्यू झाल्याचा एजन्सीने कन्फर्म केलेला आहे। बरं सूरज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। नागपुरातील सरन्यायाधीश भूषण गवईंच्या सत्कार कार्यक्रमात